नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर अरुण यादव, कन्सल्टिंग होमिओपॅथ। आजचा जो टॉपिक आहे तो बिगनर्ससाठी आहे, रेपट्रायझेशन बद्दल। त्यांनी रेपट्रायझेशन कसं करायला हवं आणि कसं नाही करायला पाहिजे। ठीक आहे, तर कसं नाही करायला पाहिजे तर फ्लॅट रेपट्रायझेशन नाही करायला पाहिजे। आता फ्लॅट रेपट्रायझेशन काय, ज्यामध्ये नंबर ऑफ जेवढे पण आपण रुब्रिक्स घेतो त्या नंबर ऑफ रुब्रिक्समध्ये सगळ्यांना सेम वेटेज देतो आणि सगळ्यांना सेम ग्रेडिंग देतो, तर असं नाही करायला पाहिजे। त्यानंतरून लार्ज नंबर ऑफ रुब्रिक्स नाही घ्यायला पाहिजे। लार्ज नंबर ऑफ रुब्रिक्स घेणं म्हणजे काय, त्यामध्ये 40 to 50 तुम्ही रुब्रिक्स घेता, त्यामध्ये कॉमन रुब्रिक्सला पण तुम्ही इन्क्लूड करता, त्यामुळे तुम्हाला प्रॉपर सिम्युलम भेटण्याचे चान्सेस कमी होऊन जातात। त्यानंतरून तुम्ही जनरल रुब्रिक्स नाही घेतले पाहिजे, ज्या रुब्रिकच्या अंडर कमीत कमी 200-300 रेमेडीज येतात, ते तुम्हाला प्रॉपरली गाईड करत नाही, तुम्ही कन्फ्यूज होता, तर असं नाही करायला पाहिजे। आणि वरच्या जर या तिन्ही स्टेप जर तुम्ही फॉलो केलं तर तुम्हाला रॉंग रेमेडी जी आहे ती भेटण्याची शक्यता खूप जास्त आहे। आणि त्यानंतर तुम्हाला, कारण की यामध्ये कोर टचिंग रेमेडी एक पण नसणार आहे, तर त्याच्यामुळे तुम्हाला रिझल्ट्स नाही भेटणार। आता तुम्ही कसं रेपट्रायझेशन करायला हवं, तर फर्स्ट ऑफ ऑल तुम्ही जे पण सिम्पटम्स घेणार आहे तर ते ग्रेडिंगच्या हिशोबाने घेतले पाहिजे। त्याच्यामध्ये फिजिकल, जनरल्स, मेंटल, इमोशनल्सला प्रॉपर ग्रेडिंग असली पाहिजे। त्यानंतरून त्यांना प्रॉपर अंडरलाईन असलं पाहिजे। आता अंडरलाइनिंग म्हणजे काय, तर त्यांच्यामध्ये प्रॉपर स्पॉन्टिनिटी असली पाहिजे, इंटेन्सिटी असली पाहिजे, क्लॅरिटी ऑफ सिम्पटम असली पाहिजे। तर सिलेक्ट केलेले रुब्रिक्स जे आहे ते कॅरेक्टरिस्टिक आणि पिक्युलॅरिटीच्या बेसिसवर असले पाहिजे, ज्यामुळे आपल्याला परफेक्ट सिम्युलम भेटण्याचे चान्सेस खूप जास्त आहे आणि रिझल्ट भेटण्याचे पण चान्सेस खूप जास्त आहे। धन्यवाद।